10 जानेवारी 2026ला एक मिसिंग केस 26/2026 असा कधान पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. खूप एक संवेदनशील मिसिंग केस होता. 10 आणि 11 वर्षाचे दोन हे मुलगे होते जे बाल सुधार गृहामध्ये होते आणि नंतर स्कूलला गेले होते आणि तिथून निघून गेले होते काही न सांगता. तर त्याच्यानंतर आमचे 4 टीम्सचा गठन आम्ही केला होता. याच्यामध्ये आमची 4 टीम्सनी 1200 किलोमीटरचा ट्रॅव्हल करून 200 CCTV फुटेजेस बघितलेले होते आणि मी सुद्धा म्हणजे जे मुलग्याचे आईवडील आहेत ते सुद्धा मला भेटले होते. खूप तत्परती टीम त्यावेळेस दाखवली होती आणि भरपूर CCTV फुटेजेस बघितल्यानंतर असं आढळून आल्यास की ते रेल्वे मार्गाने गेलेले आहे. नंतर जे जे मुलगे आहे त्यांचे फोटोसुद्धा आम्ही व्हायरल केले होते डिजिटल, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि फायनली आमचे टीमला पुण्यामध्ये हे सापडलेले होते. तिथून कॉल आला होता. आता सकुशल तिथून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आज आपल्या समोर जे आमचे मुलगे आहे त्यांना त्यांचे आई वडील किंवा त्यांचे जे गार्जियन्स आहे लॉफुल कस्टडियल गार्जियन्स त्यांचे आम्ही म्हणजे हवाले देत आहे आणि याच्यानंतर जे काही पुढची कायदेशीर प्रोसेस आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये मी आमचे IPS प्रोफेशनल ईशानी आनंद, पोलीस इन्स्पेक्टर खदानचे केदारे साहेब व संपूर्ण आमचे खदानचे DB स्टाफचा खूप अभिनंदन करणार, कारण की खूप एक अतिशय चांगला एक मिसिंग केसेस सॉल्व्ह झालेला आहे आणि खूप एक सेन्सिटिव्ह केस होता, कारण की 10 आणि 11 वर्षाचे हे होते आणि याच्यानंतर जे काही बाल सुधारगृहामध्ये अजून काही अपेक्षा आहे सिक्युरिटीची वगैरे हे आम्ही त्याचा पण तपशील करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.